आपल्या सगळ्यांना बुरशी लागलेला पदार्थ किंवा फळ एखादं जेव्हा आपण पाहतो, तेव्हा इतका अनावर मोह होत असतो की ते फळ टाकायचं नाही. तर समजा आंबा, आंब्याच्या बाजूला जर बुरशी लागली असेल तर ती बुरशी काढून आपण ते खातो. हे किती चुकीचं आहे हे माहिती आहे का? कारण की हे खाणं अत्यंत धोकादायक आहे आणि अतिशय खूप म्हणजे आपल्या आरोग्याला त्याच्यापासून खूप हानी होऊ शकते. आता सगळ्यांनी कधी ना कधी ब्रेडवर आलेली बुरशी पाहिली असेल, पदार्थ खावे की नाही असा सुद्धा मनात आपल्या विचार येतो. आता अन्नावर बुरशी येते म्हणजे नेमकं काय होतं हे माहिती आहे का तुम्हाला? की बुरशी ही सूक्ष्म बुरशी म्हणजे जीवाणूंनी बनलेली असते आणि ही धाग्यांसारखी अशी जाळ्यांनी विणलेली असते. त्याला मायसेलियम असं सुद्धा म्हणतात. हे जाळे अन्नाच्या आत शिरतं, पसरतं आणि झाडांची मुळं कशी मातीत मिसळतात ना, तशी ही अगदी त्या पूर्ण अन्नाच्या आतून पसरतात. अन्नाचा रंग त्यामुळे बदलतो आणि धुळीसारखा धूसर असं ते अन्न दिसायला लागतं आणि ही बुरशी अतिशय धोकादायक असते. तर या बुरशीला नोबल रॉट असं सुद्धा म्हटलं जातं. आता द्राक्षांपासून जी वाईन केली जाते तीसुद्धा बुरशीच असते बरं का. बुरशी द्राक्षांमधलं पाणी कमी करते आणि त्याच्यातला गोडवा वाढतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की बुरशी लागलेलं कोणतंही अन्न आपण खाऊ शकतो असं नाही आहे बरं का. काय आहे की या सगळ्या गोष्टींचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला यांची रोगप्रतिकारक शक्ती अशीसुद्धा कमीच झालेली असते. तर त्यामुळे आपण जेव्हा अन्नाला बुरशी लागते, तर ते खायचं की नाही? तर ह्यावर म्हणणं असं आहे की जर हे विष आणि पदार्थ सतत शरीरात जात राहिला, तर त्याचे हळूहळू साठणारे जे वाईट परिणाम असतात त्याच्यामुळे आजारपण वाढतं आणि चिंता सुरू होते. आता बुरशी लागलेला ब्रेड आपण खाऊ शकतो का? तर नाही. कारण ब्रेडसारख्या छिद्र असलेल्या पदार्थात बुरशी वर दिसत नाही, पण आत पूर्ण पसरलेली असते. कधी-कधी आपण तेवढा तुकडा काढून खातो, पण ते चुकीचं आहे. आता ब्रेड केवळ शिळा झाला आहे, त्याच्यावर बुरशी आलेली नसेल, तर मग तो तुम्ही फेकण्याच्या ऐवजी त्याचे ब्रेड क्रम्स बनवा, त्याचा चिवडा बनवा आणि खा. आता चीज, त्यालासुद्धा बुरशी लागते बरं का. आता त्या चीजवरती सुद्धा अशा बारीक, 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 बारीक 5 मिलीमीटरपेक्षा सुद्धा लहान बुरशी असते आणि तो वरचा थर काढून आपण उर्वरित चीज खाऊ शकतो, नाही असं नाही. पण बुरशी लागलेल्या भागाला चाकू लागणार नाही याची काळजी मात्र घ्यायची. तसंच फळं आणि भाज्यांवरची बुरशी, घट्ट किंवा कडक फळं असतील किंवा भाज्यांवर जर थोडे बुरशीचे डाग असतील तर ते वापरणे योग्य असतात. ते बाजूला करून खाऊ शकतो. पण शक्यतो ओलसरपणामुळे जर बुळबुळीतपणा आला असेल तर मात्र ती भाजी लगेच फेकून दिली पाहिजे. त्यामध्ये ओलावा कमी आणि आम्लता जास्त असते. तसंच सफरचंद, त्याच्यामध्ये सुद्धा खराब बुरशी लागलेले सफरचंद, पॅटोलिन नावाचं एक विष त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि त्यामुळे सफरचंदाचा ज्यूस कधीही प्यायचा नाही. तसंच यांच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून बुरशी जास्त लागते. तर थोडी सुकलेली कोमेजलेली सलाडची पानं असतील तर ती खाण्यास योग्य असतात. आता जामसुद्धा एक असा प्रकार आहे की जर बुरशी आली असेल तर तो जाम खाण्याचा काही उपयोग नाही होत. कारण आजूबाजूचा मोठा भाग जर काढून टाकला तर कदाचित दिसत नसलेले विषसुद्धा अदृश्य विषारी घटक निघून जाऊ शकतात. पण त्याची खात्री नाही बरं का अजिबातच. काही दिवसांनी ती बुरशी पुन्हा येण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे जामवर सुद्धा बुरशीचा जाळ जर साचला असेल तर ते फेकून देणं जास्त योग्य आहे. आणि हीच करी पेस्ट आपण कधी-कधी बाजारातनं विकत आणतो बघा. तर त्या करी पेस्टच्या बाबतीत देखील हेच लागू होतं. अन्नाला जी बुरशी लागते ते तुम्ही कसं रोखणार? रोखणं कठीण आहे, पण अन्नाला जर पूर्णपणे बुरशी लागण्यापासून रोखायचं असेल तर त्याचा वेग आपण कमी करू शकतो. म्हणजे कसं करू शकतो? तर बुरशीला उष्ण, ओलसर वातावरण आणि खाण्यासाठी अन्न असं लागतं. त्यामुळे स्वच्छ कोरडी जागा असेल, चांगली खेळती हवा असेल, तर अशा ठिकाणी स्वयंपाकघरात जर तुम्ही अन्न ठेवलं, तर तिथे तुम्हाला बुरशी लागणार नाही. आणि साधारणपणे काय होतं, तुम्ही जर ताटामध्ये पाणी घेतलं, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात, आणि जर ती वस्तू त्याच्यात पातेलं ठेवलं, तर बुरशी नाही लागत. त्यामुळे अन्न तुम्ही कसं साठवता यावर त्याचं बुरशी लागणं हे अवलंबून असतं. आता सलाडची जी पानं असतात, ती जर तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलीत आणि त्याच्यात आधी खाली तळाशी जर पेपर अंथरून टाकला, तर बुरशी लागण्याचं प्रमाण फार कमी होतं, किंबहुना त्याला बुरशी नाही लागत. आणि तेच कोथिंबिरीचं सुद्धा आहे. आता फळांमध्ये तुम्ही जर म्हणलात तर स्ट्रॉबेरीसुद्धा बघा. बऱ्याचदा असं होतं की बाजारातनं स्ट्रॉबेरी आणली की एक 8-10 स्ट्रॉबेऱ्यांमध्ये 3-4 स्ट्रॉबेऱ्या तर कधी-कधी अशा बुरशी लागलेल्या दिसतात आणि आपण काय करतो की तो वरचा भाग कापतो आणि खातो. ते खूप चुकीचं आहे. असं करायला नाही पाहिजे.
त्यामुळे भाज्या, फळभाज्या किंवा ब्रेड, बिस्किटाला बुरशी लागत नाही कारण ते बेक केलेले असतात. परंतु ज्या बुरशीमुळे लगेच अन्नातनं विषबाधा होत नाही, पण काही बुरशी असे विषारी पदार्थ असतात, की ज्याच्यामध्ये द्रव्य तयार करतात. त्याला मायकोटॉक्सिन्स असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर हे सेवन केलं, तर मग तुम्हाला पोटाशी संबंधित असे त्रास सुरू होतात आणि यकृत म्हणजेच लिव्हर आणि किडनी, मूत्रपिंड हे निकामी होण्यासारखे सुद्धा आजार होतात आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका होतो. त्यामुळे ॲस्परजिलससारख्या काही बुरशी ओलसर धान्य किंवा सुकामेव्यावर वाढतात. या बुरशींमुळे ॲफ्लाटॉक्सिन नावाचं विष तयार होतं आणि यकृताच्या कर्करोगाशी त्याचा संबंध जोडलेला आहे आणि म्हणूनच माणसांना अचानक बुरशीजन्य गंभीर विषबाधा होणं फार दुर्मिळ असतं. पण लहान मुलांमध्ये लहान प्रमाणात हे विष वारंवार जर खाण्यात आलं तर दीर्घकालीन त्याचे काय परिणाम होतात ह्याची फारशी स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी हे पदार्थ सतत जर शरीरात राहिले तर मात्र ह्याचा साठा वाढतो आणि आजारपणं वाढतं. यामुळे बुरशी आलेले पदार्थ जरी समजा बुरशी थोडीशी वर असेल तरीसुद्धा ते तुम्ही खाऊ नका. ते काढून फेका आणि त्यानंतर तो पदार्थ जर शक्य असेल तर तेवढी भाग काढून दुसऱ्या भागावर नसेल तर खा. अन्यथा तेवढा पदार्थ तो टाकून दिल्यास आपलं काही पैशांनी नुकसान होत नाही. आरोग्याच्या नुकसानापेक्षा पैशाचं नुकसान केव्हाही चांगलं. तेव्हा काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा.